नेक्स्ट बघायचं आहे जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर जे आहे दॅट आर कॅटेगराइज as in two categories, broadly grouped into two categories, Mendelian disorder and chromosomal disorder. Okay, the Mendelian disorder जे राहतं that are mainly caused due to the alternation or mutation in the gene. Okay, example आहे थॅलेसेमिया और सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियाचं एक्झाम्पल आपण बघितलं आहे. कलर ब्लाइंडनेस आहे, देन हिमोफिलिया आहे, फिनिल किटोन्युरिया आहे. ठीक आहे. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर जे राहतं दॅट इज कॉज ड्यू टू द absence or excess of one or more chromosome, or that are also due to the abnormal arrangement of the chromosome. म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर ही अल्टरनेशन किंवा म्युटेशन इन द जीनमुळे होते. एक्झाम्पल आहे थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया आहे, कलर ब्लाइंडनेस आहे आणि हिमोफिलिया आहे. हे याचं क्रॉस पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि ऑन द अदर हँड क्रोमोझोमल डिसऑर्डर जी आहे ती क्रोमोझोमल डिसऑर्डर होते ड्यू टू द absence or excess of one or more chromosome. एखादा क्रोमोझोम जास्त किंवा कमी किंवा देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट ऑफ द क्रोमोझोम जर ॲबनॉर्मल असेल तर त्या ठिकाणी क्रोमोझोमल डिसऑर्डर ही फॉर्म होते. आणि याचा एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लेनीफेल्टर सिंड्रोम. ठीक आहे. आता यातले आपल्याला काही डिसीजेस पाहायचे आहे जेनेटिक डिसऑर्डरमधले आणि क्रोमोझोमल डिसऑर्डरमधले. पहिला जो डिसीज दिला आहे तो आहे थॅलेसेमिया. थॅलेसेमिया हा जो आहे हा तुमचा ऑटोझोमल डिसीज आहे. ऑटोझोमल डिसीज म्हणजे काय की जो डिसीज हा ऑटोझोम्समुळे होतो म्हणून याला ऑटोझोमल डिसीज असं म्हटलं जातं. जसं ह्युमन बिंग्समध्ये 22 ऑटोझोम्स आहे आणि 1 पेअर ऑफ द 6 क्रोमोझोम आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं की हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जे राहतं दॅट इज मेडअप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन्स, and these 4 polypeptide chain that is made up of 2 alpha or and 2 beta chains, or hemoglobin molecule that is made up of 4 polypeptide chain, 2 alpha and 2 beta chains, and the synthesis of the alpha chains that are controlled by 2 closely linked genes HBA1 and HBA2. Okay, on chromosome 16, chromosome number 16 जे आहे या क्रोमोझोम नंबर 16 वरती हे जीन्स प्रेझेंट राहतात. 2 क्लोजली लिंक जीन्स HBA1 and HBA2. ठीक आहे. आणि सिंथेसिस ऑफ द बीटा चेन दॅट इज कंट्रोल्ड बाय सिंगल जीन called HBB on chromosome number 11. म्हणजे अल्फा चेनचं जे कंट्रोलिंग आहे ते क्रोमोझोम नंबर 16 वरती असतं आणि बीटा चेनचं जे कंट्रोलिंग आहे ते क्रोमोझोम नंबर 11 वरती असतं. ठीक आहे. आणि डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन दॅट इज अफेक्टेड, थॅलेसेमिया that is classified as a अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. ठीक आहे. म्हणून थॅलेसेमियाला पुन्हा 2 ग्रुपमध्ये केलेला आहे क्लासिफाय, अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. इट इज कॉज ड्यू टू द डिलिशन और म्युटेशन ऑफ द जीन विच कोड्स फॉर अल्फा अँड बीटा ग्लोबिन चेन that result in the abnormal synthesis of the हिमोग्लोबिन. आता थॅलेसेमिया पर्सन जे आहे त्याच्यामध्ये सिम्पटम्स कोणकोणते असतात. पहिला जो सिम्पटम्स आहे दॅट इज लाईक ॲनेमिया, इनएबिलिटी टू सिंथेसाइज द हिमोग्लोबिन दॅट इज कॉल्ड एज द ॲनेमिया. सेकंड, पेल येलो स्किन. Then third, change in size and the shape of the RBCs.
नंतर फोर्थ सिम्पटम आहे स्लो ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ दॅट ह्युमन बीइंग. ओके. देन फॉर्मेशन ऑफ द डार्क युरिन. आता याचं जे आहे तर थॅलेसेमियाचे हे झाले सिम्पटम्स. जसं ॲनेमिक पर्सन राहतं, इनॅबिलिटी टू सिंथसाइज द हिमोग्लोबिन, देन पेल येलो स्किन प्रेझेंट असते, चेंज इन द साईज अँड द शेप ऑफ द RBCs असतो, स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असतं आणि फॉर्मेशन ऑफ द डार्क युरिन असतं. आता इथे हे जे थॅलेसेमिया पर्सन आहे याच्यामध्ये काय करावं लागतं तर मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन दॅट इज नीडेड टू दीज पर्सन्स. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, वारंवार किंवा नेहमी नेहमी अशा पर्सन्सना ब्लड जे आहे ते ब्लड द्यावं लागतं. आणि थॅलेसेमिया हा जो डिसीज आहे दॅट इज डिफर्स फ्रॉम द सिकल सेल ॲनिमिया. तर सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं की आपल्या ज्या RBCs आहे दॅट बिकम्स मून शेप. ठीक आहे. पण थॅलेसेमिया जो आहे दॅट इज अ क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथसाइझिंग फ्यू ग्लोबिन मॉलिक्यूल आणि क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथसाइझिंग अँड इनकरेक्टली फंक्शनल ग्लोबिन. म्हणजे एक तर अल्फा चेन जे आहे त्याचं ती सिंथसाइज होत नाही म्हणून अल्फा थॅलेसेमिया होतो, किंवा बीटा चेन जी आहे ती सिंथसाइज होत नाही म्हणून काय होतं मग बीटा थॅलेसेमिया होतो. ठीक आहे. हे झाले त्याचे सिम्पटम्स आणि हे झालं त्याचं मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन दॅट इज नीडेड टू दीज पेशंट. ठीक आहे. क्वांटिटेटिव्हली आणि क्वालिटेटिव्हली प्रॉब्लेम ऑफ सिंथसायझिंग फंक्शनल ग्लोबिन चेन होतं आणि मग त्या डिसीजला म्हटलं जातं थॅलेसेमिया असं म्हटलं जातं.